ड्रायरन ऑटो आहे. आपण ड्रायरन ऑटोच्या सेटिंग्स घेऊया. 3 फेज सप्लाय दिलेला आहे. व्होल्टेज आपल्याला वरती दिसतंय. बटन मॅन्युअल साईडला असलं पाहिजे. मोटर बंद अवस्थेत असताना आपण जर सेटचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला ONT येईल. ONT फॉर ऑन टायमर. किती वेळ तुम्हाला मोटर चालवायची आहे. अप आणि डाऊन कीजने तुम्ही ते कमी जास्त करू शकता. 1 मिनिटापासून 999 मिनिटापर्यंत. तसंच ऑफ टायमर. किती वेळ मोटर बंद करायची आहे. लो व्होल्टेज. किती कमीत कमी व्होल्टेजपर्यंत तुम्हाला मोटर चालली पाहिजे ते दिलेलं आहे. आता इथे 220 वोल्ट म्हणजे 220 वोल्टच्या जर खाली गेलं तर तो LOV सिम्बॉल येऊन मोटर बंद होईल. तसंच HIU फॉर तुम्हाला हाय व्होल्टेज कितीपर्यंत तुम्हाला चालवायची मोटर. याच्यावरती जर गेलं व्होल्टेज ते मोटर बंद होईल. ड्रायरन टायमर म्हणजे तुमची मोटर पाणी संपलं का किती वेळानंतर मोटर चालू झाली पाहिजे. ही मिनिटामध्ये हा टाईम 180 मिनिटं. तुम्ही हे कमी जास्त करू शकता 1 मिनिटापासून 999 मिनिटापर्यंत. डिले टाईम म्हणजे लाईट आल्यानंतर किती सेकंदाने तुमचा ऑटो चालू झाला पाहिजे. बटन जर ऑटोला असेल तर हा 35 सेकंदात चालू होतो. तसं तुमचा 1 सेकंदापासून 999 सेकंदापर्यंत तुम्ही टाईम नेऊ शकता. DRP ड्रायरन पर्सेंटेज. ड्रायरनचं पर्सेंटेज आपण याच्यावरती सेट करू शकतो. आता हा 75% म्हणजे 75% मध्ये. आता समजा तुमची मोटर जर 10 अँपिअर करंट घेत असेल तर 7.5 अँपिअर आल्यानंतर तो बंद होतो. LOC लो करंट म्हणजे किती कमीत कमी करंटपर्यंत मोटर चालली पाहिजे. मग तुम्ही इथे जर 10 अँपिअर घेत असेल तर तुम्ही 8 अँपिअर जरी टाकलं तर 8 अँपिअरच्या खाली आल्यानंतर मोटर बंद होईल. HIC म्हणजे एखाद्याची मोटर जर जळत असेल, आपण रिले लावतो 13-22चा, म्हणजे तसंच याला आपण 22 अँपिअर जर सेट केलं तर 22 अँपिअरच्या पुढे हा जाणारच नाही. 22 अँपिअरच्या पुढे गेल्यावरती तो बंद होईल. ह्या पूर्ण सेटिंग सेव्ह करण्यासाठी लास्टचं सेव्हचं बटन दाबलं ह्या पूर्ण सेटिंग सेव्ह होतात. व्होल्टेज दिसतं. नंतर बटन तुम्ही ऑटोला टाकू शकता. ऑटोला टाकल्यानंतर मोटर चालू होते. मोटर चालू झाली का तुम्हाला इथे ग्रीन लाईट दिसतो 7 सेकंड्सने. मोटर जर ऑटोमध्ये बंद करायची जर झाली तर मोटर बंद होणार नाही. बटन मॅन्युअलला घ्यायला लागेल. बटन मॅन्युअलला घेऊनच तुम्हाला मोटर बंद करायला लागेल. थँक्यू.